जय महाराष्ट्र. यायला थोडा उशीर झालेला आहे, मागे ते पण थोडी दिलगिरी व्यक्त करतो, तुम्ही थांबला असाल. पण आत्ता हे शेवटचे 2 दिवस जेवढं काही आपण शाखा भेटी घेऊ शकतो तो आमचा प्रयत्न आहे. आणि तुमचा हा प्रयत्न झाला पाहिजे, हा प्रयत्न असायला पाहिजे की जास्तीत जास्त घरांना तुम्ही भेटी दिल्या पाहिजेत. आत्ता मी तुमचं एक शेड्यूल बघत होतो, खूप चांगलं आखलेलं शेड्यूल आहे. आणि सगळे आपले जे उमेदवार आहेत तिघही मला आत भेटले. धडाडीचे आहेत, तरुण आहेत, काम करण्याची इच्छा आहे, मुंबईची सेवा करण्याची जिद्द आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जे आपण 2 गोष्टी जे मी सांगत होतो की आपण केलेली कामं काय आहेत, करायची कामं काय आहेत, मुंबईची सेवा आपण कशी केली हे तर आहेच. पण राजसाहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलं ते पण प्रेझेंटेशन तुमच्या प्रत्येकाच्या फोनवर आणि तुम्ही ते प्रेझेंटेशन सगळ्यांना फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या आपल्या ह्याच्यात व्यस्त ठेवलं आहे, मग भांडणात व्यस्त ठेवतात. कधी सांगतात आता ह्याची वेळ वाढवली, त्याची वेळ वाढवली, ढोल ताशांची वेळ मी 12 केली, दहीहंडीला वेळ 3 केली. हिंदू मुस्लिममध्ये आपल्याला व्यस्त ठेवतात, बांगलादेशी आता काढणार ह्याच्यात व्यस्त ठेवतात. पण हे सगळं करून तुमच्या पायाखालची जागा, तुमच्या पायाखालची जमीन ही घालत आहेत, ती अदानीच्या घशात घालत आहेत. आत्तापर्यंत 25 वर्षाची आपण मुंबईची सेवा केली, ती जात पात धर्म भाषा प्रांत पंथ न पाहता आपण सेवा केली आणि तसंच पुढेही करत राहू. पण ती सेवा करण्याचा जो योग आहे तो हा 15 तारखेला आपल्या मेहनतीमुळे येणार आहे. 16 तारखेला आपले जेव्हा महापौर बसतील तेव्हा ह्या 3 सीट पण हे 3 देखील उमेदवार आपल्याला नगरसेवक म्हणून पाहिजेत. तर आणि तरच आपण हे काम जोरात अजून करू शकू. जी ताकद महाराष्ट्रावर आक्रमण करत आहे, जी ताकद मुंबईवर आक्रमण करत आहे, मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत आहे. काल आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी पण देखील सांगितलं की घोटाळे हे भाजपने कसं लुटून ठेवलेलं आहे. आणि हे जर आपल्याला रोखायचं असेल, जे काही खोटारडेपणा चालू आहे भाजपचा, जो काही लूट चालू आहे भाजपची, जर रोखायची असेल तर तुम्हाला ताकद ही मशालीला द्यावीच लागेल. आज हे तुम्हाला इथे नाही तर घरोघरी जाऊन सांगणं गरजेचं आहे. मला वाटतं आता आपण जसं प्रचार सुरू आहे, उद्या शेवटचा दिवस आहे, कदाचित असंही तुम्हाला कोण सांगेल की नाही शक्ती प्रदर्शन करा. हां, जमलं तर करा, पण नाहीतर आपला फोकस पूर्णपणे हा डोर टू डोर प्रचारात झाला पाहिजे. जे आपले कधी मतदार नव्हते त्यांच्याही घरी जाऊन तुम्ही पटवून दिलं पाहिजे की जसं भाजप मुंबईला लुटत आहे, अदानीच्या घशात घालत आहे, तुम्हाला तुमची ओळख मुंबई म्हणून पुसून अदानिस्तान करून घ्यायची आहे. ठीक आहे, अदानिस्तान म्हणून राहायचं आहे, ठीक आहे, त्यांना मतदान करा. पण मुंबई म्हणून जे आपण एवढे वर्ष गुण्यागोविंदांनी राहत आलो, आनंदात राहत आलो, एकत्र वाढत आलो, मुंबईला आपण जागतिक करत आलो, हे जर आपल्याला तसंच ठेवायचं असेल आणि मुंबई तुमच्याच हातात ठेवायची असेल तर तुम्हाला उद्या मतदान हे जिथे मशाल आहे तिथे मशाल, जिथे तुतारी आहे तिथे तुतारी आणि जिथे इंजिन आहे तिथे इंजिन ही करावीच लागेल. एक आनंदाची गोष्ट आहे, जिथे जिथे मी जात आहे आपले सेना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही अंतर दिसत नाही आहे. तुतारीचे पण जे आपले कार्यकर्ते आहेत तिथेही कुठेही अंतर दिसत नाही. आपण सगळे आलेलो आहोत ते मुंबईसाठी एकत्र आलोत. ही एकजूट कायम ठेवली तर 16 तारखेला आपले महापौर बसतील ही आज मला खात्री आहे. आता मी जास्त वेळ तुम्हाला थांबवत नाही. तुम्ही घरोघरी जे प्रचार सुरू आहेत ते करा. दुपारची वेळ आहे, कोणाला दुपारची झोप लागली असेल तर उठू नका. पण जी झोप मुंबईबद्दल जे चाललं आहे त्याच्यावर लागली असेल ते उठवून त्यांचे डोळे उघडणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.